मी अरुण घोडके. शिवचिंतन. फ्रेंच प्रवासी ॲबेकरे याने छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल लिहून ठेवले आहे की जगप्रसिद्ध सेनापती सीझर याने स्पेन देश जसा जिंकला तसा शिवरायांनी कर्नाटक प्रदेशही. ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले. अशा पद्धतीने जिंकले. त्याचप्रमाणे जिथे शिवरायांचा पराक्रम होऊन त्यांना अमर्याद संपत्ती मिळाली, अलेक्झांडर द ग्रेट इतकाच त्यांचा हातखंडा आहे. हे सर्वांना माहीतच आहे की शिवराय हे सर्टोरियसची मूर्तिमंत दुसरी प्रतिमा आहे आणि हॉनिबॉलपेक्षा डावपेच योजनाच्या कामी ते यत्किंचितही कमी प्रतीचे नाहीत. शिवराय पौर्वात्य देशातील आत्तापर्यंत होऊन गेलेल्या अत्यंत थोर पुरुषापैकी एक आहेत. धैर्य, मुलूक काबीज करण्याचा सपाटा आणि त्यांचे चांगले गुण याबाबतीत स्वीडनचा राजा गुस्टावस ऑडॉल्फस याच्याशी त्यांची तुलना करणे गैर नाही, असे वर्णन ॲबेकरे यांनी त्याच्या डायरीमध्ये करून ठेवले आहे. याशिवाय कॉस्मो दी गार्डा यांनी शिवरायांचे वर्णन करून ठेवले आहे की शिवरायांचे शरीर डौलदार आहे, त्यांचा चेहरा आकर्षक आहे आणि निसर्गतः त्यांचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्यांचे काळेभोर आणि विशाल नेत्र इतके भेदक आहेत की ते टक लावून पाहू लागले की त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटावे. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण, स्पष्ट आणि तंतोतंत निर्णय करण्याची त्यांची प्रतिभा व्यक्त होते, असे वर्णन कॉस्मो दी गार्डा याने करून ठेवले आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी